बांगलादेश. बांगलादेशात जो काही प्रकार घडला त्याच्यानंतरच्या एका व्हिडिओत मी बोललो होतो की काय आपल्या उंबरठ्यापर्यंत आल्यावरच जाग येणार का तुम्हाला. आता तर घरात आग लागली आपल्या. नागपूर याविषयी सुद्धा एक व्हिडिओ माझा झालाच आहे, पण जी दृश्य पाहिली आहेत ती मनातून हटायला तयार नाही आहेत. जे रक्त सळसळतंय ते पाहिल्यावर ते कमी व्हायला तयार नाहीये. जो आतला एक आक्रोश आहे त्याचे पडसाद हृदयाच्या प्रत्येक धडकीबरोबर उमटतात आणि म्हणूनच असं काहीसं अजून सतत ओठावर येत राहणार आहे. जे दृश्य बघितलं टी व्हीवर वारंवार ते दृश्य दिसतंय की या हातामध्ये मावणार नाही इतका मोठा दगड, अशी दगडं जर तुम्ही वर्दीवर असलेल्या पोलिसांच्या अंगावर भिरकवायला लागला आणि ते पण एक नाही दोन नाही, जर अख्खा जमाव प्रत्येकाच्या हाती एक दगड घेऊन आला तर समोरचा सुद्धा माणूस आहे हो. ती वर्दी म्हणजे काय लोखंडी चिलखत दिलेलं नाही आहे. ते हेल्मेट म्हणजे काय फार मोठं फार भारी हेल्मेट नाही आहे. मग अंगात चिलखत नसताना समोरच्यांच्या हातामध्ये असे दगड आणि मग जमावाची सायकॉलॉजी काय असते हे त्यांना मिळालेलं प्रशिक्षण आणि बांधलेले हात करणार काय. पाहायला लाज वाटते की वर्दीतला माणूस हातात काठी घेऊन, फायबरचं गार्ड एका हातात, हेल्मेट आहे आणि तो रिव्हर्स पळत सुटलाय. सैनिक कभी पीठ दिखाता नाही दुश्मन को. हे ब्रीद तोडावं लागतंय त्यांना. त्या वर्दीला हे ब्रीद तोडून पळपुट्यासारखं पळावं लागतं. याला जिम्मेदार कोण, जबाबदार कोण? प्रशासन जबाबदार आहे. आपल्या कमरेला पिस्तूल असताना सुद्धा, हातामध्ये काठी असताना सुद्धा त्याच हातावर कुऱ्हाडीचा वार सहन करावा लागतो. एका हायर ऑफिसरला लाजिरवाणी गोष्ट वाटते. अरे द्या ना अधिकार. कसलं तुम्ही मानवाधिकारला चिटकून बसलायत? कसल्या नोकऱ्या घालवताय कोणी फायरिंग केलं तर? अधिकार द्या. स्ट्रेट वे एक सर्क्युलर काढू शकता तुम्ही. जिथे तुम्हाला दंगल होते असं वाटतंय तिथे तुमचे अधिकार तुम्ही वापरा. दिलेत ना तुम्ही. आता जम्मू अँड काश्मीरमध्ये डिफेन्सला तुम्ही अधिकार दिले, आर्मीला अधिकार दिलेत. अब कोई ज़रूरत नहीं करता मशीन गन लेकर चलते हुए सैनिक के पीछे लात मारने की या उसके आंग पे पत्थर फेंकने की. सारे पत्थरबाजों को एक ज़रूर आपने लेसन दिखाया है पूरे अधिकार आर्मी को देकर. मग करा ना तशी व्यवस्था. गृहराज्यमंत्री आणि मुख्यमंत्री तुम्हीच आहात. नम्र विनंती करतो मी फडणवीस साहेबांना. हे दृश्य बघून तुमच्या पण अंगावर काटे येत असतील. तुमच्याच शहरात झालेली ही दंगल आहे. बांगलादेशच्या धर्तीवर, दिल्लीच्या धर्तीवर सगळीकडं मोडस ऑपरेंडी सेम दिसतीये. सेम प्लॅनिंग दिसतंय. जे लोक बाहेरून आलेत त्यांना पुढं करायचं. जे लोकल लोक आहेत त्यांनी AC मध्ये बसून डायरेक्शन्स द्यायच्या आणि परफेक्ट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची. हिंदूंच्या गाड्याच भक्ष्यस्थानी सापडल्या पाहिजेत म्हणून स्वतःच्या गाड्या लपवून ठेवायच्या आधीच. मग स्वतःच्या गाड्या तिथनं घेऊन जाणं म्हणजेच डाळ शिजत होती. पहा कसं वाटतं ते. फायबरचं गार्ड हातात, काठी, हेल्मेट आणि वर्दीवाला आपला पोलीस बंधू हा धावत परत मागं फिरतोय. इलाज नाही, तो पण एक माणूस आहे. त्याला मी काहीही दोष देणार नाही. ती वर्दी म्हणजे चिलखत नाही आहे. त्याला पण बायका पोरं आहेत. त्या मॉबच्या समोर तुमचे जर हात प्रशासन बांधून ठेवणार असेल, तुम्हाला फायरिंग करण्याचे जर आदेश नसतील, तुम्ही काठीने इतक्या दगडा हातात घेतलेल्यांचा सामना करू शकत नसाल,
तुम्हाला तुडवलं जाईल हीच शक्यता समोर दिसत असेल तर तो हतबल व्यक्ति काय करेल? आखिर वो भी तो एक इंसान है. बाल बच्चे होते हैं उसके भी घर में. बूढ़े बुजुर्ग माँ बाप इंतजार करते होते हैं. 13-13, 14-14 तास ड्युटी करायची, 24 तास पहारे द्यायचे. नेते मंडळी चालली आहेत दुतर्फा रस्त्याच्या, पेट्रोलिंग करायचं. नेता पोचायच्या 5-5 तास तिथं बंदोबस्त आहे. कुठेतरी या सगळ्या गोष्टींना काहीतरी एक चांगली शिस्त फडणवीस साहेब लावतील याची मला खात्री वाटते आणि म्हणूनच मी हा संवाद साधू इच्छितोय. पोलिसांच्या हातात आता या फायबरच्या काठ्या. काय हो, इतकी सारी मोठी इनोव्हेशन्स झाली. सगळ्या देशामध्ये काय आपल्यासारख्याच काठ्या वापरल्या जातात? इतकं तकलादू फायबरचं गार्ड असतं सगळ्या देशांमध्ये. सगळ्या देशांमध्ये मानवाधिकार आयोगाच्या बेड्या सगळ्या पोलिसांच्या हातापायात घातल्यात. कमरेला पिस्तूल नुसतंच भरलेलं रिव्हॉल्वर ठेवून त्यांना मोर्चामध्ये सोडलं जातं. मोर्चावर काबू आणा, मोर्चा कंट्रोलमध्ये आणा, जमावाला इकडे तिकडे पांगवा, अश्रुधुराच्या नळकांड्या सोडा. इज इट द वे? इज इट द रेमेडी ड्युरिंग सच टाईप ऑफ हॅवॉक? बिलकुल नाही. अधिकार वाढवा. पोलिसांना निर्दयी बनायचे आदेश अशा वेळेस नक्की परमनंट आदेश काढून टाका. त्याशिवाय हे दंगेखोर कधी वटणीवर येणार नाहीत. शॉक देता येणाऱ्या काही स्टिक्स निघाल्यात असं मी ऐकतोय. ते इनोव्हेशन झालेलं आहे. परंतु त्या गर्दीच्या जवळ जाऊन त्या काठीने शॉक देईपर्यंत जर आपला हा पोलीस शिपाई मरण्याची संभावना असेल तर त्याला आधी सिक्युअर्ड करा. योग्य ते जॅकेट्स, खूप मजबूत हेल्मेट, चिलखत आणि मग शॉकच्या काठ्या. या काठीने एक फटका बसल्यानंतर तो दंगेखोर धावू शकत नाही. तो निष्प्रभ होऊन खाली पडतो, बसतो आणि लगेच त्याला तुम्ही अरेस्ट करून गाड्यामध्ये अशी माणसं कोंबून तुम्ही नेऊ शकता. नो झंझट ऑफ लुकिंग टू द CCTV फुटेज अँड एटसेट्रा. दुसरी गोष्ट, दंगे करणारे हे टवाळ पोरं, इकडची तिकडची, रोहिंग्या, बांगलादेश इथून आलेली, कधी कधी आपल्याच भारतातल्या दुसऱ्या प्रदेशातनं खास मागवलेली माणसं. अरे पण ह्यांच्या मागं मास्टर माइंड कोण आहे? कुठेतरी AC मध्ये बसलाय, कुठल्या तरी मशिदीत बसलाय तो मौलाना. त्याच्यापर्यंत पोहोचा ना. गचांडी धारून बाहेर काढा त्याला. आणि असे जेव्हा व्हाईट कॉलर हे मौलाना, मास्टर माइंड हे तुमच्या हातात येतील ना, तेव्हा जास्तीत जास्त कलम लावून सडू द्या त्यांना जेलच्या भिंतीमागं. अरे इस्लाम इस्लाम इस्लाम. अरे इस्लाम काय सांगतो? काय हिंदूंना काफिर म्हणायला सांगतो? काय महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा अपमान करा म्हणून सांगतो? अरे कोणतं नातं आहे तुमचं या इस्लामचं, या औरंगजेबाशी? काहीही नातं नाही. या अखंड भारतात मोस्ट ऑफ द मुस्लिम्स आर कन्व्हर्टेड मुस्लिम्स. आक्रमणकर्त्यांना घाबरून मुस्लिम धर्म स्वीकारलेली जास्तीत जास्त माणसं आहेत, जी की सगळी हिंदू आणि शीख धर्मियांना अटॅच होती, त्यांचाच हिस्सा होती. जरी मुस्लिम धर्म स्वीकारला तरी ते एकोप्याने राहणारी आपली माणसं होती. कुठे गेला तो इस्लाम? कुठे गेली ती माणसं जी खरोखर त्या रसूलला, नबीला मानतात? तो रसूल, तो नबी, तो अल्लाह कधी असं सांगत नाही कि हिंदुओं की कत्ल करो, हिंदुओं की गाड़ियाँ जलाओ, औरंगजेब अपना है, ये हिंदू पराया है. कुठे लिहिलं असं? कुठेही लिहिलं नाही. कोण भडकवते यांना? कुठेतरी कोणीतरी फंडिंग करतं, कोणीतरी फीडिंग करतं आणि मग ही रिकामटेकडी डोकी भरकटत निघतात आणि मग हिंदूंचा काही समोर दिसेल त्याचा सर्वनाश करायचा एवढंच डोक्यात घेऊन हे दंगल घडवणारी माणसं असतात. आणि तरीही मग प्रत्येक घरातल्या 3-3 मुलींना, 2-2 मुलींना, आईला, लेकीला लाडकी बहीण योजना, उज्ज्वला गॅस योजना, निराधार योजना त्याच घरात,
परत स्कॉलरशिप, परत अल्पसंख्याकांना आता एक सरकारला टूम निघाली आहे, कर्नाटक सरकार अल्पसंख्याकांच्या लग्नाला 50,000ची मदत देणार. सोचो, 4 शादियां अलाउड है. एक इंसान 4 शादियां दिखाकर 2 लाख रुपए कमा सकता है. साल में भी कर सकता है वो 4 शादियां. देखो कहां से कहां जा रहा है अपना भारत देश. अरे आपण सगळे भारतीय आहोत. आणि जर तुम्ही स्वतःला भारतीय समजत नसाल आणि समोरच्या व्यक्तीला भारतीय न समजता त्याच्यावर जर इतके मोठे दगड फेकणार असाल त्यांच्या सणाच्या वेळेस, किंवा त्याने एखादी रास्त मागणी केल्यावर सुद्धा त्यांची घरंदारं काड्या जाळणार असाल, तर यू आर नॉट ॲट ऑल इंडियन. तुम्ही भारतीय नाही आहात, तुम्ही हिंदुस्थानी नाही आहात. मग तुम्ही नक्की कोण आहात याची शहानिशा प्रत्येक सरकारने केली पाहिजे. 10 बांगलादेशींना दिल्लीमध्ये पकडलं. इज इट द फिगर टू अनाऊन्स? लाजिरवाणे अनाऊन्समेंट्स. दिल्लीसारख्या इतक्या मोठ्या राज्यामध्ये, कॅपिटल सिटी जिथनं संसद भवन आपल्या देशाचा कारभार बघते, त्या ठिकाणी फक्त 10 रोहिंग्या पकडले म्हणून तुम्ही टिमक्या मारता. अरे काढा ना सगळ्यांना बाहेर. नागपूरच्या सर्व सीमा सील केल्या का पळून जाण्यासाठी त्यांना रस्ते ओपन ठेवले? जे रोहिंग्या पकडले जातात त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि पुन्हा तोंड वर केलं नाही पाहिजे, पुन्हा इकडं आले नाही पाहिजेत, अशा पद्धतीने तिकडंच त्यांना सडवलं पाहिजे. जे लोकल मुस्लिम त्यांना मदत करतात, दे शुड बी ट्रीटेड ऑन द सेम लाईन. कोणालाही दया दाखवण्याची गरज नाही, कारण दंगलीमध्ये सामान्य माणूस होरपळतोय. सामान्य माणसाच्या मोटरसायकल जाळल्या जातात. दंगलीमध्ये सरकारचं नुकसान होतं आहे. एसटी बसेस दगडफेक होते. पोलीस ऑफिसरला कुऱ्हाडीचे वार झेलावे लागतात. 35-40 पोलीस जखमी होतात. तुम्हाला नावसुद्धा आठवत नसेल, अंकित सक्सेना. कौन याद करता है यार शहीदों को? 2-4 दिनों की यादें, रात गई बात गई. त्यांचे परिवार सगळे रस्त्यावर, फक्त विवळतात ती त्यांच्या घरातली माणसं, त्यांचा एक रक्ताचा थेंब, त्यांचा अंश तो निघून गेलेला असतो. अंकित सक्सेना वॉज अ रॉ ऑफिसर ड्युरिंग व्हायलन्स इन दिल्ली. 400 वार झाले दिल्लीच्या दंगलीत. 400 वार, 400 वेळा फोसकलं गेलं त्या व्यक्तीला. रॉचा ऑफिसर, कमांडिंग होता अगदी. त्याला सगळ्या आर्ट माहीत होत्या. वाटेल तेवढे नेम धरून तो फायरिंग करू शकला असता. जुडो कराटेचे डाव माहीत होते, सगळं माहीत होतं. कमांडो सगळं ट्रेनिंग झालेलं होतं त्याचं. म्हणजे एक रॉचा अधिकारी एका दंगलीत विनाकारण फालतू पोरांकडनं 400 वार घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडतो आणि त्याला हे जग सोडून जावं लागतं. तीच गत आज या कुऱ्हाडीचे घाव झेललेल्या ऑफिसरची जर झाली असती तर त्याच्या कुटुंबियांनी कोणाकडे बघायचं? यासाठी महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती, कुठेतरी पोलिसांचे अधिकार वाढवा. जेवढी म्हणून पोलिसांची कुमक तुमच्याकडे आहे ना, कमीत कमी त्याच्या 75% मजबूत चिलखतं आणि मजबूत हेल्मेट्स आणि शॉक देणाऱ्या काठ्या हे ताबडतोब परचेस करा. वर्ल्ड वाईड टेंडर काढा. ज्या चांगल्या कंपन्या वाटत आहेत त्यांच्याकडनं तुम्ही हे परचेस करा. भले तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होईनात का. फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यातल्या त्यात वैयक्तिकरित्या देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आरोप करायला खूप उत्सुक असतात लोक. पण तुमचं निडर मन, तुमचा स्वाभिमान, तुमचा कणखरपणा हा आम्हाला ज्ञात आहे आणि म्हणूनच मी विनंती करतोय, ट्राय टू परचेस सच टाईप ऑफ थिंग्स फॉर आवर पोलीस डिपार्टमेंट. खूप आवश्यक आहेत या गोष्टी. आणि मग असा प्रसंग जेव्हा जेव्हा इथून पुढं महाराष्ट्रात उद्भवेल, पूर्ण भारत देशात उद्भवेल, तेव्हा तेव्हा पोलीस डिपार्टमेंटचे हात मोकळे सोडा. कुठल्याही अधिकाऱ्याला हे भय वाटलं नाही पाहिजे की मैंने अगर गोली चलाई तो मेरी नौकरी चली जाएगी. झाला आहे मावळ तालुक्यात पण हा प्रकार झाला आहे. मॉब कंट्रोल करण्यासाठी त्यावेळच्या एका PIनी गोळीबार केला. नंतर त्याला खूप यातना दिल्या गेल्या.
ट्रान्सफर झाली, सस्पेन्शन झालं, इन्क्वायरी झाल्या, प्रमोशन लांबलं. कशाला अशा गोष्टी? काय त्याच्या घरचे दुश्मन होते त्यांनी फायरिंग केलं तेव्हा? बिलकुल नाही. शासनाच्या गाड्या जाळायला उद्युक्त झालेला मॉब, जनतेची घरदारं फोडायला उद्युक्त झालेले हे पत्थरबाज, ह्यांना कसली दया दाखवताय? ह्यांच्यापुढे कसला सेक्युलरिझमचा पाडा वाचताय? आपण एखाद्याशी चांगलं वागताना त्या समोरच्या माणसाची पण तेवढी लायकी आहे का हे तपासतो ना आपण. मग ह्यांची कुठे लायकी आहे? ह्यांची डोकी भडकवली गेली आहेत. आणि ही अशी भडकवणारी मंडळी आणि भडकलेल्या डोक्याची मंडळी